चर्चा मोठी आहे कारण बातमी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातली आहे। नॉट रिचेबल असलेले अजित दादा विजयगड बंगल्यावर दाखल झाले आहेत। अजित पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची मात्र मोठी गर्दी सुद्धा बघायला मिळते। काही नेत्यांनी सुद्धा अजित पवार यांची भेट घेतली। मात्र याआधी शिंदे बोलतायत, थेट जाऊयात। वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे। त्यांनी सुडाचं राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे। सभापती पदासाठी राम शिंदे आज अर्ज दाखल करतायत। महाविकास आघाडीकडून कोणी उमेदवारी भरणार आहे? आता आम्ही बसणार आहोत सगळेजण आणि आम्ही बसून मग त्याच्यावर चर्चा करणार आहोत। आता विरोधी पक्ष नेत्यांकडे आम्ही बसून मग सभापतीच्या निवडणुकीत काय करायचं याच्याबद्दल निर्णय घेणार आहोत। साहेब, दादांचा मूड कसा होता? काल परवा सभागृहात दिसले नाहीत विधान भवनातले। तब्येतीमध्ये जरा थोडा चेहऱ्यावर त्या तब्येतीच्या बाबतीमध्ये परिणाम दिसत होता आणि मला वाटतं की त्या तब्येत त्यामुळे ते मला वाटत नाही की तसा राजकीय वगैरे आजार वगैरे असेल, पण निश्चितपणाने त्यांचा आजार आहे असं चेहऱ्यावर दिसून येत आहे। हा राजकीय आजार म्हणायचा का? कारण की बरेच जण नाराज दिसत आहेत। छगन भुजबळ तिकडे नाराज आहेत, वळसे पाटील काढणे करून गेलेले आहेत। काल सरकारमधल्या तिन्ही पक्षामध्ये प्रचंड नाराजीचा या ठिकाणी सूर पाहायला मिळतो। आम्ही काही लोकप्रतिनिधी आमदारांशी बोलतोय, ज्या लोकांना संधी मिळाली नाही, जे सिनियर आहेत पण काही लोकांना दावडून काही लोकांना संधी दिलेल्याची नाराजगी स्पष्ट शब्दामध्ये आहे। समतोलपणा राखला नाही याची पण खंत आहे। संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण तशी मिळाली नाहीबद्दल प्रचंड अस्वस्थता या ठिकाणी आमदारांमध्ये पाहायला मिळते। भुजबळांचं एक प्रमुख कारण समोर आलेलं आहे की मंत्रीपद नको पण निर्णय क्षमतेमध्ये मला सामावून घ्या। इकडे आता वेगळा निर्णय घेण्याची भूमिका ते सातत्याने बोलत आहेत। पवार गटामध्ये तुमच्याकडे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जाऊ शकतं का? संधी देईल का? नाही, पूर्वी पवार साहेबांच्याकडे असताना पवार साहेबांचं नेहमी बघितलं तर त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना नेहमी प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलेलं पाहायला मिळालेलं आहे। सगळे नेते, अगदी भुजबळ साहेबांपासून सगळे नेते, त्यांना भुजबळ साहेबांनी काल स्वतःहून कबूल केलं की पवार साहेबांच्या बाजूला मी असायचो आणि शेवटी मी भाषण करायचो। ही प्रक्रिया त्यांनी मान्य केली, तशी पवार साहेब सगळ्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घेत होते। आज तशा प्रकारची खंत त्यांनी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु अशी कुठल्याही प्रकारची चर्चा सध्याच्या परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे कुठली नाही असं मला वाटतं। ते तिघजण जे आहेत, प्रफुल्ल पटेल असेल, सुनील तटकरे असतील आणि अजित, हे तिघजण पक्ष चालवतात अशा पद्धतीचे देखील आरोप होत आहेत। म्हणून कुठेतरी ही नाराजी दिसून येते का? नाही, हा विषय त्या पक्षाचा आणि त्यांच्या नेत्यांचा आहे। त्यांनी काय करावं काय नाही करावं त्यांचा प्रश्न आहे, त्यांना विचारावं। आपण बघितलं यावेळेस शरद पवार यांच्या पक्षाचे एक महत्त्वाचे नेते अर्थातच शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि या दरम्यान अजितदादा खरंच आजारी आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांचा चेहरा उतरलेला दिसला असं विधान यावेळेस शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे। मात्र या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं हे अद्यापही स्पष्ट समोर आलेलं नाहीये। मात्र ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते।